तिचं हे बाळच सर्पोद्धारांचा वारस ठरणार आणि त्याला जन्म देणारी महान आई म्हणून सगळे स्वानंदीला सलाम करणार। आणि मी एका कोपऱ्यात पडणार। सगळी वाट सुजितमुळे लागलीये। प्लीज रडू नका। चल मॅडम आओ, माझ्या बरोबर चल। मॅडम आओ, पण मॅडम अब काय झालं? चल बस इकडे गपचूप। मॅडम अहो सारखं सारखं तुम्ही एकाच खोलीत का डांबून ठेवताय मला? अहो मी आता काही लहान आहे का? आणि एकाच खोलीत बसून बसून कंटाळा आलाय मला। तुला कंटाळा आलाय ना, तर मला पण हौस नाही तुला प्रोटेक्ट करण्याची। जी माणसं तुझ्या आजूबाजूला वावरत आहेत ना, ती सगळी डेंजरस आहे, तुझ्या जीवावर उठलेली आहेत। धोका आहे तुला त्यांच्यापासून, म्हणून तुला प्रोटेक्ट करतेय मी। बस पहिलेच तर मगाशी ती कशी बघत होती तुझ्या पोटाकडे, तिच्या डोळ्यात असूया होती। स्वानंदी, हे सगळं मी सहन केलेलं आहे। अशा लोकांनी माझं खूप नुकसान केलेलं आहे। त्यावेळी मी पण तुझ्यासारखी निरागस होती आणि तुलाही या सगळ्या गोष्टींचा त्रास होऊ नये ना, म्हणून काळजी घेतेय मी। इथे आल्यापासून ना मी या लोकांना बरोबर ओळखायला लागले। त्यांची डोकी कशी चालतात, त्यांच्या डोक्यात किती घाण आहे आणि स्वतःचा प्लॅन पूर्ण करण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकतात त्याची पूर्ण कल्पना आहे मला। मॅडम पण या सगळ्यांचा शालिनी मॅडमला किती त्रास होतोय, त्या किती दुःखात आहे माहिती आहे ना तुम्हाला? शालिनीच्या दुःखी असण्याचं आणि सुजितच्या आजारपणाचा तुला विचार करण्याची काही गरज नाहीये। या अवस्थेत सुद्धा एखाद्याला मारायचं असेल ना जिवंत, तर ते मारण्याचा प्लॅन करू शकतात। इतके उलट्या काळजाचे आहेत हे। मला फक्त तुझी काळजी वाटते। तू रूम मध्ये राहिलीस, मी आणि मणी तुझ्यावर लक्ष ठेवू शकतो। इथे ते तुझं काही वाईट करू शकणार नाही याची खात्री आहे आम्हाला, म्हणून तुला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करते। ठीक आहे, तुला नाही पटत आहे ना हे? मी तुला प्रोटेक्ट केलेलं नाही आवडत आहे ना? तुला कंटाळा आलाय ना या सगळ्याचा? तुला हवं ते कर, मी नाही लक्ष देणार। सॉरी सॉरी, मी चिडून बोलले तुमच्याशी। चुकलं माझं। तुम्ही हे जे सगळं काही बोलत होतात त्यामागे तुमचा इतका मोठा हेतू असेल हे नव्हतं माहिती मला। सॉरी, चूक झाली माझी, प्लीज माफ करा मला। पण आता प्लीज माझ्यावर चिडू नका, प्लीज। स्वानंदी, आता आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार। आता तुला खूप जपावी लागणार आम्हाला या लोकांपासून। संचिता आणि सुजितला आता बाळ होणार नाहीये, त्यामुळे आता ते निराश असणार आणि नैराश्यातून असूया जागृत होते। म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे नाहीये, मग समोरच्याकडे का असावी असं वाटू लागतं। विशेषतः संचिता तुझ्या पोटाकडे कसं बघत होती माहितीये तुला? तिच्या डोळ्यात मला मत्सर दिसत होता। तुला माहितीये संचिता कशी येते? तिच्या या विकृत स्वभावाला मत्सराची जोड मिळाली ना, तर ती काय करेल याची कल्पना सुद्धा करू शकत नाही मी। विचार केला ना की थरका फुटतोय माझा। आता तर ती एकदम चवताळलीच असणार। नाही स्वानंदी, आपल्याला खूप काळजी घ्यायला हवी। तू आता एक एक क्षण माझ्या नजरेआड होणार नाही, सांगून ठेवते तुला। तू कधी बाप नाही होऊ शकणार। आता मला कळतंय
माझ्या बाबतीत हे सगळं घडलंय म्हणून डॅड माझ्याशी बोलत नाहीयेत, माझ्याशी असे वागतायत. मगाशी सुद्धा निघून गेले. या घराण्याला वारस द्यायचं माझं स्वप्न या सुजितमुळे पूर्ण होणार नाही. पण मी माझा राग एक्सप्रेस करून चालणार नाही. मम्मा आणि डॅडचा राग शांत होईपर्यंत मला सुजितशी भांडून चालणार नाहीये. नाहीतर तिघे एकत्र येऊन मलाच घरातून बाहेर हाकलून लावतील. गुड मॉर्निंग. कधी उठलास? मला सांगायचं ना, मी आले असते. बरं वाटतंय तुला आता? संचिता, निघून जा इथून, लांब हो माझ्यापासून. सुजित, जे काही झालं त्याचा तुला त्रास होतोय हे माहितीये मला, पण माझ्यावर काय चिडतोयस बेबी? कारण माझ्या बाबतीत हे जे काही झालंय ना ते तुझ्यामुळे झालंय संचिता. यू आर द कल्प्रिट. आयुष्यभर तुझ्यामुळे आता मला सफर करावं लागणार आहे. सुजित, मी काय केलंय मला कळेल का? काय केलंयस तू? जर स्वानंदीवर हल्ला करण्यासाठी मला कॉर्नर केलं नसतंस ना, तर हल्ला मी केलाच नसता ना. तिच्यावर हल्ला करण्यासाठी आपण सुपारी दिली असती ना, तो हल्ला माझ्यावर झाला असता ना, आता माझं हे असं झालं असतं. सगळ्याला जबाबदार तू आहेस. तुझ्यामुळे मी आयुष्यभर सफर करणार आहे संचिता. तू कारण आहेस माझ्या बरबादीचा. तू. सुजित, हे बरं आहे तुझं. स्वतः डाईट होऊन त्या स्वानंदीच्या रूम मध्ये जाऊन झोपलास. इतकी प्यायला नसतास तर स्वतःच्या रूम पर्यंत आला असतास चालत आणि वाचला असतास. ज्या दिवशी आपण एकत्र आलो होतो ना घरी, स्वतः आली आपल्या रूम मध्ये, प्रश्न नाही पडला माझा नवरा कुठे गेलाय ते? सुजित, वाटलं नाही सुजित कुठे राहिला म्हणून? मी एकदा जाऊन त्याला बघते नाही. तू काय विचार केला माहितीये? सोड ना, दारू पिऊन कुठेतरी टाईट होऊन पडला असेल. मला काय करायचंय, बरोबर ना? सुजित, बाहेर पार्टी करायचा प्लॅन कुणाचा होता? का पार्टी करायचा प्लॅन केला मी? कारण स्वानंदीवर ज्या वेळेला अटॅक होणार त्यावेळेला आपण घरात नसलं पाहिजे म्हणून. आणि दारू, कारण मणीला आपल्याला घराबाहेर काढता येईल म्हणून दारू. कळलं? सोड ना. तू काय केलंय, मी काय केलंय, ब्लेम गेम खेळण्यात काही पॉइंट आहे का? नुकसान कोणाचं झालंय? माझं. आयुष्यभराचं नुकसान झालंय माझं. सोडणार नाही मी, कोणालाच सोडणार नाही.